नमस्कार मित्रांनो, आपल्या घरातील प्रत्येक भागाचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो। वास्तुशास्त्रानुसार बाथरूम हे घरातील महत्त्वाचं स्थान मानले जाते। बाथरूममध्ये वास्तुदोष असल्याचं आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, आरोग्यावर समस्या आणि घरातील वाद वाढू शकतात असं मानलं जातं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाथरूममधील वास्तुदोष ओळखण्याचे आणि ते दूर करण्याचे प्रभावी उपाय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बाथरूमची योग्य दिशा। वास्तूनुसार बाथरूमची सर्वोत्तम दिशा उत्तर पश्चिम किंवा पश्चिम मानली जाते। जर बाथरूम ईशान्य दिशेला असेल तर ते वास्तुदोष मानले जाते। अशा वेळी बाथरूममध्ये समृद्धी मीठ भरलेली वाटी ठेवा आणि दर आठवड्याला ते मीठ बदला। बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा। अनेक लोक बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवतात। वास्तुनुसार असे करणे अशुभ मानलं जातं। बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा घरभर पसरू शकते, त्यामुळे वापरणं दरवाजाच नेहमी बंद ठेवा। तुटलेले आरसे त्वरित बदला। बाथरूममध्ये तुटलेला किंवा क्रॅक पडलेला आरसा ठेवू नका। असा आरसा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असं मानलं जातं, त्यामुळे नवीन आणि स्वच्छ आरसा वापरा। बाथरूममध्ये मिठाचा उपाय। बाथरूममधील वास्तुदोष कमी करण्यासाठी एक काचेच्या वाटीत खडे मीठ ठेवा। हा उपाय नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं। बाथरूम स्वच्छ ठेवा। स्वच्छ बाथरूम हे वास्तुदोषाचे मोठे कारण मानलं जातं। बाथरूममध्ये दुर्गंधी, घाण किंवा पाण्याचे डाग राहू देऊ नका। स्वच्छता ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते। गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा। बाथरूममध्ये गळणारे नळ आर्थिक नुकसानाचं प्रतीक मानलं जातं। जर नळातून सतत पाणी टिपकत असेल तर ते लगेच दुरुस्त करा। बाथरूममध्ये योग्य रंग वापरा। फिकट निळा, पांढरा, क्रीमी किंवा हलका हिरवा रंग शुभ मानला जातो। गडद लाल, काळा किंवा अतिशय गडद रंग टाळावेत। टॉयलेट सीटची दिशा। वास्तुनुसार टॉयलेट सीट उत्तर दक्षिण दिशेत असणं चांगलं मानलं जातं। यामुळे ऊर्जा संतुलित राहते असं मानलं जातं। बाथरूममध्ये पुरेसा प्रकाश ठेवा। अंधारलेलं बाथरूम नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, म्हणून नैसर्गिक प्रकाश किंवा चांगली लाईट व्यवस्था असावी। एक्झॉस्ट फॅन आवश्यक। बाथरूममध्ये हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅन असणं आवश्यक आहे। यामुळे ओलावा आणि नकारात्मक कमी होते। बाथरूममध्ये झाडे ठेवा। लहान हिरवी झाडे। बाथरूममध्ये तुटलेल्या वस्तू ठेवू नका। तुटलेली बादली, मग किंवा इतर वस्तू नकारात्मक वाढवतात असं मानलं जातं। अशा वस्तू त्वरित काढून टाका। बाथरूम आणि किचनची भिंत एकच असल्यास अनेक घरांमध्ये किचन आणि बाथरूमची भिंत एकच असते। अशा वेळी त्या भिंतीवर हलक्या रंगाचा पडदा किंवा वास्तू प्रतिका लावू शकता। बाथरूममध्ये सुगंध ठेवा। सुगंध अगरबत्ती, एअर फ्रेशनर किंवा नैसर्गिक सुगंध वापरा। यामुळे वातावरण सकारात्मक वाटतं। आरसा योग्य ठिकाणी लावा। आरसा पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावणं चांगलं मानलं जातं। दक्षिण दिशेला आरसा टाळावे। बाथरूममध्ये अनावश्यक वस्तू जमा करू नका। जुन्या बाटल्या, रिकामे डब्बे किंवा वापरत नसलेल्या वस्तू काढून टाका। यामुळे ऊर्जा प्रभाव सुधारतो। ईशान्य दिशेला बाथरूम असल्यास उपाय। एक काचेच्या भांड्यात खडे मीठ ठेवा। तसेच नियमित स्वच्छ आणि सुगंधाचा वापर करा। बाथरूमचा दरवाजा मुख्य दरवाजासमोर असल्यास नेहमी दरवाजा बंद ठेवा। दरवाजावर सुंदर पडदा किंवा वास्तू स्टिकर लावू शकता। बाथरूममध्ये काळ्या रंगाचा अतिरिक्त टाळा। काळा रंग जास्त प्रमाणात वापरणे टाळावे। हलका आणि शांत रंग सकारात्मक वाढवतो। रोजची छोटी वास्तू उपाय। बाथरूम वापरल्यानंतर स्वच्छ दिवा, दरवाजा बंद ठेवा, एक्झॉस्ट चालू ठेवा आणि आठवड्यातून एकदा मीठ बदला। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील छोटे छोटे दोष देखील घरातील वातावरणावर परिणाम करू शकतात असं मानलं जातं। योग्य दिशा, स्वच्छता, मिठाचा उपाय, तुटलेल्या वस्तू काढून टाकणे आणि सकारात्मक वातावरण ठेवणे यामुळे अनेक वास्तुदोष कमी करण्यास मदत होऊ शकते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।